जिम जॉईन करताय तर ह्या 4 टेस्ट अत्यंत महत्वाच्या आहेत. का? आपण युजुअली बघत असतो की बऱ्याच वेळेला फिट लोक सुद्धा जिम करताना, एक्सरसाइज करताना कोलॅप्स होतात आणि त्यांना त्यांचा जीव गमवावा लागतो. म्हणून हे टाळण्यासाठी तुम्ही ह्या 4 टेस्ट करणं गरजेचं आहे. नमस्कार, मी डॉक्टर महेश महिरे आणि तुम्ही पाहतात द कन्सल्टिंग रूम. कोणत्या त्या 4 टेस्ट? पहिली सगळ्यात महत्वाची टेस्ट म्हणजे तुमचा ब्लड प्रेशर आणि पल्स. तुमचा रेस्टिंग म्हणजे तुम्ही ज्यावेळेला बसलेले असतात त्यावेळेला तुमचा ब्लड प्रेशर किती आहे आणि तुमचा हार्ट रेट किती हे माहित असणं गरजेचं आहे. बिकॉज तुमचा मॅक्सिमम हार्ट रेट कॅन बी 220 मायनस युअर एज फॉर मेल्स आणि 210 मायनस युअर एज फॉर फिमेल्स. हा असा असतो. जर तुमचा बेसिक हार्ट रेटच 100 पेक्षा जास्त असेल तर तो करेक्ट करणं गरजेचं आहे. ब्लड प्रेशर तुमचा 130 आणि खालचा बीपी 90च्या वरती असेल तर तो कमी करणं गरजेचं आहे. जिम करताना, एक्सरसाइज करताना तो वाढून त्रास देऊ शकतो. सेकंड टेस्ट तुमचा लिपिड प्रोफाईल. लिपिड प्रोफाईल काय करायचा? कारण की हा सगळ्यात चांगला मॉडिफाईल कार्डियक रिस्क फॅक्टर आहे. बिकॉज तुमचं लिपिड प्रोफाईल, ट्रायग्लिसराईड, कोलेस्ट्रॉल, LDL हे जास्त असेल तर ते कंट्रोल करून जर तुम्ही जिम चालू केली तर त्याचा फायदा चांगला होऊ शकतो. कारण की तुमच्या वाढलेल्या कोलेस्ट्रॉलने तुमचा हार्टला रिस्क वाढू शकते. थर्ड, बेसिक ECG. तुम्ही झोपलेले असताना किंवा तुम्ही लाईंग डाऊन पोझिशन मध्ये असताना तुमचा हार्टचा इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी माहिती असणं गरजेचं आहे. त्याहून त्याच्या थोडी पुढची चौथी महत्वाची टेस्ट म्हणजे ट्रेडमिल टेस्ट, TMT. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला वॉकिंग करता, एक्सरसाइज करता त्यावेळेला तुमच्या हार्टवर, तुमच्या हृदयावर ताण पडून ECG मध्ये काही चेंजेस दिसत आहेत का हे आपल्याला जाणून घेता येतं. जर असे चेंजेस तुम्हाला दिसत असतील तर तुम्हाला जिम जॉईन करणं हे तात्पुरतं बंद करता येऊ शकतं. तुम्हाला पुढचं कार्डियक इव्हॅल्युएशन करून तुमचा अचानक येणारा कार्डियक अरेस्ट थांबवता येऊ शकतो. तर ह्या 4 टेस्ट खूप गरजेच्या आहेत. जिम जॉईन करण्याच्या आधी ह्या टेस्ट नक्की करा. आणि शिवाय तुमच्या मित्राला आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सला किंवा तुमचे मित्र नवीन जिम जॉईन करणार असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि मला फॉलो नक्की करा. थँक्यू व्हेरी मच.